तर हे थेट दृश्य पोहरादेवी मधील आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नगारा संग्रहालयाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलं। और ये तस्वीरें इस वक्त आपको दिखा रहे हैं जहां पर प्रधानमंत्री ने बंजारा विरासत म्यूजियम का उद्घाटन किया है और अब ये म्यूजियम आम जन के लिए भी आज से खोल दिया जाएगा। और ये तस्वीरें उस वक्त की हम दिखा रहे हैं जब प्रधानमंत्री ने बंजारा विरासत नगाड़ा म्यूजियम का उद्घाटन किया है। तो आज प्रधानमंत्री महाराष्ट्र के दौरे पर है। महाराष्ट्र के वाशी में प्रधानमंत्री इस वक्त मौजूद है जहां पर बंजारा विरासत नगाड़ा म्यूजियम का उन्होंने उद्घाटन किया। और इस म्यूजियम की अगर हम बात करें तो खासतौर पर बंजारा जो विरासत है वो आगे और पीढ़ी तक भी पहुंचे, सभी लोग इस विरासत के बारे में जान सकें, इसको ध्यान में रखते हुए इस म्यूजियम को बनाया गया है ताकि सभी लोग इसके बारे में जानें। और इसका आज प्रधानमंत्री ने उद्घाटन किया है और ये तस्वीरें आपको दिखा रहे हैं। इससे पहले प्रधानमंत्री ने माता जगदम्बा के दर्शन किए, पूजन किया, आराधना की। ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोदींच्या हस्ते नगारा भवनाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडतं आहे। पोहरादेवी मधील ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भवनाचं उद्घाटन या ठिकाणी आता पार पडलेलं आहे। पंतप्रधान मोदी हे नगारा वस्तू संग्रहालयाचं उद्घाटन करताना देखील पाहायला मिळतात। पोहरादेवीत मोदींच्या हस्ते नगारा भवन आणि नगारा संग्रहालयाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पोहरादेवीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या निमित्तानं अनेक प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहेत। तत्पूर्वी नगारा भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहरादेवीमध्ये आहेत। पोहरादेवीमध्ये नगारा भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडत आहे। तर पोहरादेवीमध्ये मोदींच्या हस्ते नगारा भवनाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडतंय। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण भवनाची पाहणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण पाहतोय। नगारा भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणी करतानाची दृश्य। बंजारा समाजाची संस्कृती या निमित्तानं अनुभवता येणार आहे आणि या संस्कृतीचं दर्शन व्हावं, याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून नगारा भवनाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडलेलं आहे। पोहरादेवीमध्ये मोदींच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं। बंजारा समाजाची जी अनोख्या पद्धतीची संस्कृती आहे आणि कला आहे, ती कला आता या नगारा भवनाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे। आणि याच नगारा भवनाच्या संदर्भातली माहिती देताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ही माहिती देखील या ठिकाणची दिली जाते। बंजारा समाजाची जी संस्कृती आहे, कला आहे, त्याचं एका प्रकारे प्रदर्शन या नंगारा भवनाच्या माध्यमातून सर्वांना पाहता येणार आहे आणि या संपूर्ण भवनाची माहिती देखील पंतप्रधान मोदींना दिली जाते। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट देत आहेत। भूषण, नक्की शुभम, आज पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आलेले आहेत आणि एकंदर पोहरादेवी येथे नगारा भवन येथे बंजारा समाजाचं एकंदर प्रतीक मानलं जाणार आहे। बंजारा समाजाची संस्कृती, त्यांची परंपरा, त्यांचा इतिहास एकंदर संपूर्ण या म्युझियम मध्ये मांडण्यात आलं आहे। अशा प्रकारचा संपूर्ण म्युझियम आहे, त्याचा लोकार्पण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे आणि एकंदर स्वतः नरेंद्र मोदी इथे संपूर्ण पाहणी करत आहेत आणि एकंदर हा सोहळा आता इथून सुरुवात झालेला आहे। यानंतर स्वतः नरेंद्र मोदी इथून सभास्थळी येणार, तिकडे त्यांची स्वतःची सभा पार पडणार आहे। एकंदर नरेंद्र मोदी एकंदर बंजारा समाजाला नेमकं काय भाष्य करतात किंवा त्यांना नेमकं काय संबोधित करतात देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या तरी संपूर्ण उद्घाटन पार पडलेलं आहे आणि एकंदर आता स्वतः नरेंद्र मोदी याचा अगदी थोड्याच वेळात सभास्थळी रवाना होतील। भूषण, पुढच्या किती वेळामध्ये नरेंद्र मोदींची सभा सुरू होणार आहे? साधारण दुपारी 12 ते 12:30च्या सुमारास संपूर्ण ही सभा पार पडणार आहे। स्वतः पंतप्रधान यांच्यासोबतच स्वतः राज्याचे राज्यपाल स्वतः राधाकृष्ण हे देखील असणार, त्यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री हे देखील संपूर्ण सोहळ्यामध्ये उतरणार आहे आणि एकंदर संपूर्ण सोहळा पार पडणार आहे आणि नेमकं पंतप्रधान नेमकं कोणती भाषण करतात किंवा कोणती कशा प्रकारे संबंधित देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या सभास्थळी आपण पाहू शकता एकंदर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। बंजारा समाजाचे अनेक नागरिक इथं जमा झालेले आहेत आणि एकंदर साधारण 2 ते 3 लाखाचा क्राऊड असल्याचं आपल्याला माहिती मिळत आहे। एकंदर चोख पोलीस बंदोबस्त आहे आणि संपूर्ण सोहळा आता सध्या पार पडत आहे। शुभम, भूषण, पोहरादेवीमध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे। प्रशासनाच्या वतीने त्यांच्या संपूर्ण दौऱ्याची कशा पद्धतीची तयारी आहे? पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे? नक्की शुभम, एकंदर पाहिलं तर पोहरादेवी येथे पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येत आहे आणि एकंदर संपूर्ण हा सोहळा पार पडत आहे। नक्कीच व्हीव्हीआयपी मुवमेंट आहे, त्यासाठी एकंदर आपण पाहिलं तर तो पोलीस बंदोबस्त आहे। अगदीच आसपासच्या जिल्ह्यातील सर्व पोलीस कुमक जी आहे ती इथं मागवण्यात आलेली आणि एकंदर साधारण 3 ते 4 हजार पोलिसांचा फौजफाटा इथं तैनात केलेला आहे आणि एकंदर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण मोठी खबरदारी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या तरी आपण पाहिलं तर इकडे नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। बंजारा समाजाचे अनेक नागरिक इथं संपूर्ण सभेमध्ये आपल्याला उपस्थित राहिलेले पाहायला मिळत आहेत आणि स्वतः नरेंद्र मोदी आता अगदी थोड्याच वेळात इथं येणार आणि एकंदर संपूर्ण सभेला संबोधित करणार आहेत आणि अगदी 12:30च्या सुमारास संपूर्ण सभा पार पडणार आहे आणि संपूर्ण जो उद्घाटन सोहळा आहे तो अगदी थोड्या वेळात पार पडणार आहे। शुभम, अगदी भूषण, महत्त्वाचे अपडेट या दौऱ्याच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवत आहात। तुम्ही आमच्यासोबत तसेच जोडलेले राहा। मात्र हे 2 दृश्य आपण पाहतोय। कोल्हापूरमध्ये राहुल गांधी हे शाहू महाराजांच्या समाधीस्थळी आता अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत, तर तिकडे पोहरादेवीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नंगारा भवनामध्ये सध्या माहिती घेत आहेत, पाहणी करतात आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींची लगेचच एक भव्य अशी सभा देखील पार पडणार आहे। जवळपास 23,000 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण, भूमिपूजन या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदी करतायत। या महिन्यातला मोदींचा गेल्या महिन्यातला हा 3रा महाराष्ट्राचा दौरा आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विशेष रणनीती देखील आखली जाते। पंतप्रधान मोदींचा हा दौरा अमित शहा देखील महाराष्ट्राचे दौरे करतायत। दुसरीकडे काँग्रेसच्या वतीनं देखील तशाच पद्धतीची काहीशी तयारी। कोल्हापूरमध्ये राहुल गांधी हे दौऱ्यावर आहेत। कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देखील राहुल गांधींच्या हस्ते तिकडे पार पडलंय, तर इकडे पोहरादेवीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नंगारा भवनाचं लोकार्पण पार पडलेलं आहे। बंजारा समाजाची संस्कृती, कला या भवनाच्या माध्यमातून सर्वांना अनुभवता येणारे, जाणून घेता येणारे आणि या संदर्भात माहिती आता त्या नंगारा भवनामध्ये पंतप्रधान मोदी आपल्याला घेताना दिसतात। दुसरीकडे कोल्हापुरातून राहुल गांधींचे ही दृश्य आपण पाहतोय। छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राहुल गांधी अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ही 2 महत्त्वाची दृश्य, कारण दोन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते आज महाराष्ट्राचा दौरा करतायत। पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या निवडणुकांची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगानं प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं अशा पद्धतीची तयारी करत असतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरादेवीमध्ये आलेले आहेत। त्यांचा आज मुंबईचा देखील दौरा आहे। मुंबईत मेट्रो 3चं उद्घाटन, लोकार्पण मोदींच्या हस्ते पार पडणार आहे। भुयारी मेट्रोचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे।
ठाण्यात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमात देखील ते मोठमोठ्या घोषणांची देखील शक्यता आहे। विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन देखील ठाण्यातल्या कार्यक्रमात देखील पार पडणार आहे। तर इकडे काँग्रेसच्या वतीनं राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा कसबा बावडा येथील जो उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते पार पडलं आणि त्यानंतर मात्र कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळी राहुल गांधी हे अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले होते आणि त्यानंतरची ही दृश्य पंतप्रधान मोदींची पोहरादेवीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नंगारा वस्तू भवनामध्ये या संग्रहालयामध्ये ते पाहणी करतायत। त्यांना संपूर्ण या भवनाची माहिती देखील तज्ञांच्या वतीने दिली जाते। ही दृश्य देखील आपण पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पोहोचताच त्यांनी नगारा देखील वाजवलेला आहे आणि त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। मोदींच्या स्वागतासाठी अनेक नृत्य आविष्कार देखील या ठिकाणी पाहायला मिळाला। विशेषतः बंजारा समाजाची संस्कृती आणि कलेचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळालं। पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज या नंगारा संग्रहालयाचं या ठिकाणी उद्घाटन पार पडतं आहे। तर कोल्हापूरमध्ये काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हा दौरा देखील पाहायला मिळतोय। दोन्ही महत्त्वाचे नेते आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपापल्या पक्षाच्या वतीने विशेष तयारी देखील केली जाते आहे। एकीकडे सत्ताधाऱ्यांचे हे दौरे तर दुसरीकडे विरोधकांचे देखील महाराष्ट्राचे दौरे पाहायला मिळतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।